नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या कोपरा सभेत केलेल्या भाषणात महिलांवर अन्याय झाला तर हा रामराजे कोर्टात काळा कोट घालून उभा राहील असे विधान करून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे भाजपची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पाहूयात रामराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले ते. याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभा राहील तर मी वकील. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले. साताऱ्यातील भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलो आहोत. तसेच याआधी सर्वाधिक मतदान लोकसभेला भारतीय जनता पार्टीचे झाले असून डोक्यावर परिणाम झाल्यानंतर अशा पद्धतीची वाक्य काही माणसं करत आहेत. त्यांना फलटणची जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या अन्यायाविषयी त्यांनी शब्दही काढू नयेत. सर्व गुन्हेगार त्यांच्याकडे उमेदवार म्हणून उभे आहेत. याचा सर्वांचा पाडा मला वाचायची वेळ त्यांनी आणू नये हे सर्व फलटणकरांना माहीत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलेली आहे. अनेक योजनांचा फायदा महिलांना होत आहे. यामुळे सर्वात जास्त महिला भारतीय जनता पार्टीला मतदान करत आहेत. त्यामुळे काही लोक डोक्यावर परिणाम झाल्यासारखे अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 डिसेंबरला भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी येणार आहेत. फलटणकर हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे चाहते असून फलटणकरांनी दिलेला शब्द देवेंद्रजी कायम पाळतात. यावेळी देखील फलटणकरांना नेमका काय शब्द देणार आहेत हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. पाहुयात रणजितसिंह नाईक निंबाळकर काय म्हणाले ते. साताऱ्यातली भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलेलो आहोत. मी माझे मित्र या ठिकाणी ज्यांनी पहिल्यांदा प्रवेश केला ते गोरे साहेब, ते आज या राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. फलटणला सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे. नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे. हे सगळं डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काही माणसं करतात. त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही. महिलांवरचा अन्यायाचं तर यांनी नावच काढू नये. सगळे महिलांचे गुन्हेगार यांच्याबरोबर फिरतायत. महिलांना त्रास देणारे गुन्हेगारांना त्यांनी तिकीटं दिलेली आहेत. त्यांचा तिकिटाचा पाडा उद्या वाचायला लावू नये अशी मला या ठिकाणी सांगायचं आहे. गुन्हेगारांच्या भोवतीने आणि गुन्हेगारांच्या बरोबर यांच्या कुटुंबियांचे काय चाळे चालतात हे सुद्धा फलटणकरांना माहिती आहे. आता महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. राज्याचे दमदार मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये महिलांच्या सुरक्षेचे CCTV उभारले जात आहेत. 96,000 महिलांना त्या ठिकाणी आज लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला आहे. 20,000पेक्षा जास्त मुलींना त्या ठिकाणी सायकलचं वाटप झालं आहे. 21,000पेक्षा जास्त कुटुंबांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची दिवाळी जाते. आज होणाऱ्या महिलांच्या टक्केवारीमध्ये होणारा 72% 73%पेक्षा जास्त महिला या भारतीय जनता पार्टी आणि आम्हाला मतदान करत आहेत. ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अशा प्रकारची माणसं अशा प्रकारचं वक्तव्य करतात. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.